नमस्कार, वेलकम बॅक मित्रांनो. खूप दिवसानंतर मी वापस आलो आहे. तर खूप दिवसानंतर हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे रितेश देशमुख यांची राजा शिवाजी मूवी. कारण हे राजा शिवाजी मूवी काही दिवसांपूर्वी खूप ट्रेंडिंग मध्ये होती आणि मी पण हे मूवी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता. तेव्हा रिव्ह्यू पण बनवण्याचा विचार केला होता, पण ते झालं नाही. म्हणून मी आज या मूवीच्या अशा गोष्टींबद्दल बोलणार आहे जे मराठी इंडस्ट्रीमध्ये झालं पाहिजे किंवा या मूवी पासून काही शिकलं पाहिजे. ते गोष्टी खराब पण असू शकतात किंवा चांगल्या पण असू शकतात. कारण हे राजा शिवाजी मूवी रिलीज होण्याच्या अगोदर या मूवीची खूप हाईप होती आणि हे मूवी खूप रेकॉर्ड पण तोडणार होती आणि या मूवीला सर्वात मोठी पण रिलीज मिळणार होती. आणि मेन म्हणजे या मूवीमध्ये 200 करोड प्लस ची कमाई करण्याची ताकद होती. आणि या राजा शिवाजी मूवीने अपेक्षेनुसार ऍडव्हान्स मध्ये किंवा फर्स्ट वीक मध्ये पण कमाई चांगली केली होती. मग असं काय झालं की या मूवीची हाईप पूर्ण कमी होऊन गेली. जेवढ्या आपल्या या मूवीच्या कमाई बद्दलच्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा खूप कमी कमाई केली आहे मूवीने. एक टाइमला सैराटचा रेकॉर्ड इझिली तोडणारी मूवी आता 100 करोड कमावण्यासाठी स्ट्रगल करत आहे. आता काही 2-3 दिवसात होऊन जातील 100 करोड. तर बघूयात या सर्व गोष्टींमागचे कारणे. तर पहिलं कारण म्हणजे ओव्हर एक्सपेक्टेशन्स. बजेट जास्त आहे म्हणून आपण या मूवीवर खूप भरोसा ठेवला होता आणि वाटलं होतं मूवी छावा मूवी सारखं काही मॅजिक करेल, पण ते नाही होऊ शकलं. आणि मेन आणि सर्वात मोठं कारण म्हणजे रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्ले केलेलं कॅरेक्टर. द मोस्ट ऑरालेस ऍक्टर हु प्लेड छत्रपती शिवाजी महाराज रोल ऑफ ऑल टाइम. महाराजांचा रोल कोणतरी अशा ऍक्टरने प्ले करायचा होता ज्याची इमेज आजपर्यंत थोडी सिरियस आहे किंवा थोडा ऑरा आहे त्याच्यामध्ये, चालण्यात किंवा बोलण्यात एक रुबाब असला पाहिजे. ते एक कॅरेक्टरची फील असते. पण या मूवी मध्ये असं काहीच जाणवलं नाही. जसं की आपण छावा मूवी मध्ये बघितलं आहे, विकी कौशलने किती भारी काम केलं आहे आणि सोबत पण आहे रोल ते त्यांना, कारण त्यामध्ये ते ऑरा होता शंभू महाराजांसारखा. जसं की शंभू महाराजांचा रोल हे त्यांच्यासाठीच होता. आणि असं नाही की रितेश देशमुख यांनी खराब काम केलं आहे. ऍक्टिंग तर चांगली केली आहे, पण सर्व काही ऍक्टिंग नसते. त्या अगोदर त्या कॅरेक्टर बद्दल स्क्रीन टेस्ट घ्यायचा असतो. ते ऍक्टर शोभेल की नाही त्या कॅरेक्टर साठी. आणि अजून जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर दिग्पाल लांजेकरच्या श्री अष्टक मूवी सिरीज मधले महाराजांचा रोल प्ले करणारे चिन्मय मांडलेकर यांना पण खूप चांगला शोभतो शिवाजी महाराजांचा रोल. आणि सर्वात बेस्ट म्हणजे आपले शरद केळकर सर. हाईट थोडी जास्त आहे पण ऑरा तर फील होईल ना. आणि अजून काही कारण म्हणजे दुसरे सपोर्टिंग ऍक्टर्स. हे मूवी बनवायचं कमी, मित्रता जास्त केली आहे. जे बॉलिवूडचे ऍक्टर्स आहेत ते घेतलेले आहेत, ते पण ज्यांना काम भेटत नाही ते. आणि रितेश सर मराठी ऍक्टर्स पण खूप होते छान ऍक्टिंग करणारे. आणि अजून एक कारण म्हणजे या मूवीचा स्क्रीन प्ले कुठे कुठे खूप बोर होतो. आणि मला जे फील झाले ते या मूवीमध्ये अननेसेसरी ओव्हर ड्रॅमॅटिक सीन टाकले आहेत, जसं की साऊथ मध्ये असतात तसे. आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीची सर्वात मजबूत बाजू म्हणजे ते आहे इमोशनल ड्रामा. हे या मूवी मधून थोडाफार मिसिंग होता. त्याचं कारण म्हणजे ऍक्टर्स आणि मूवीची रायटिंग थोडीफार मिसमॅच झालेली आहे. कारण या मूवी मधल्या ऍक्टर्सला बरोबर मराठी पण बोलता येत नाही. आणि हा माझं आपल्या मराठी मूवीज बद्दलचं एकच कन्सर्न होतं, ते म्हणजे मूवीजचं बजेट. मी एवढे मराठी मूवीज बघितले आहेत आणि कमी बजेटमुळे काही मूवीज मध्ये गोष्टी मिळू शकत नाहीत. पण या मूवीचं बजेट पण सर्वात जास्त होतं आतापर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पण या राजा शिवाजी मूवीचं VFX चांगलं पाहिजे होतं, ते पण जमलं नाही यांना. आणि कारण काय देतात, बजेट कमी होतं म्हणून. या बजेटमध्येच खूप मूवीज बनलेले आहेत, त्यांचं VFX पण चांगलं आहे आणि दुसऱ्या पण गोष्टी चांगल्या आहेत. मूवी बनवण्याचं कनेक्शन मेन असते आणि परफेक्ट विजन मेन असते. आणि ही मूवी पॅन इंडिया रिलीज होणार होती, तर यांनी हिंदी आणि मराठी लँग्वेज मध्येच रिलीज केलेली आहे. आणि हिंदीमध्ये प्रॉपर प्रमोशन पण केलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर ही मूवी जास्त कोणी बघितलं नाही. जेवढं कलेक्शन पाहिजे होतं तेवढं झालं नाही महाराष्ट्राच्या बाहेर हिंदी लँग्वेज मध्ये. आणि हे जर मूवी प्रॉपर बनवली असती एक चांगला ऍक्टर घेऊन, स्क्रीन प्ले थोडा इम्प्रूव्ह करून, तर ही मूवी आतापर्यंत सैराटचा रेकॉर्ड तोडली असती आणि 200 करोडची कमाई केली असती आतापर्यंत. पण एक मोठा ऑडियन्सचा पोर्शन आहे ज्यांना ही मूवी ॲव्हरेज वाटली, त्यामध्ये मी पण आहे. अजून खूप काही कारण आहेत की ज्यामुळे ही मूवी अंडर परफॉर्म केली आहे. या सर्व गोष्टी सोडल्या तर मूवीची सर्वात आणि मेन चांगली गोष्ट म्हणजे अजय अतुल यांचं म्युझिक. सर्व काही खराब असू शकते पण यांचं म्युझिक कधीच खराब नसते. थिएटरमध्ये पण जेव्हा मी मूवी बघत होतो फक्त म्युझिकमुळे मनातून जोरात ओरडाव असं वाटत होतं, पण ऍक्टिंग आणि फीलमुळे ते बाहेर येतच नाही. हे खूप लोकांनी नोटीस केलं असेल. लिटरली माझ्या शो मध्ये एक पण ओरडलं नाही, फक्त सलमान खान यांच्या एंट्रीला दोघांनी ओरडले. बाकी पूर्ण मूवी एक डेड स्क्रीन प्ले आणि डेड ऑरा कॅरी करते. परत एकदा सांगत आहे, मूवी चांगली होती काही गोष्टींमध्ये, पण ज्यांच्यावर मूवी होती तेच फील झाले नाहीत ऍक्टरमुळे, म्हणून मूवीचा एक फील मिसिंग होता. तर हेच आहेत काही कारण मूवी अंडर परफॉर्म करण्याचे. मूवीचं बजेट रिकव्हर करेल बट ब्लॉकबस्टर होणार नाही जेवढ्या अपेक्षा केल्या होत्या तेवढ्या. तर आता पण सांगत आहे, माझं मला टेक आहे. मूवी आवडणं न आवडणं हे सब्जेक्टिव्ह असते. या व्हिडिओला जर रिस्पॉन्स चांगला आला तर आपण भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि कमेंटमध्ये तुमचे ओपिनियन कळवा.